नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे श्री स्वामी समर्थांचे मूळ स्थान म्हणजे अक्कलकोट आहे। आदिनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते। याच आदिनाथ महाराजांवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती। तर ती कोणती? तर शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्धीस आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती। तसेच त्यांनी ती लिलिया पेलेली होती। नाशिक जिल्ह्यातील साबर गावी मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले। साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराजांना आपले मोठे गुरु बंधू मानून त्यांचा सन्मान करत असत। आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईबाबा त्यांना आपल्या द्वारका माईतील आसन देत बसायला आणि स्वतः मात्र खाली बसत असत। त्यांच्या भेटीचा आनंद त्यांना गगनात मावायचा नाही। आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी ते सर्वांना आनंदाने सांगत, आज तो मेरे भाग्य खुलने वाले है, आज मेरा बड़ा भाई आने वाला है। आता बघा, याचा उल्लेख साई स्वचरित्र या ग्रंथात आहे। स्वामीसुत हरिभाऊ तावडेनंतर स्वामींचे आत्मलिंग सापडणारी जर कोणती दुसरी व्यक्ती असेल तर ती म्हणजे आनंदनाथ महाराज आहेत। आता बघा, यावरूनच त्यांची योग्यता आपल्याला कळते। एवढ्या मोठ्या पुरुषाचा साधा उल्लेखही स्वामी चरित्रात नाही हे नवलच वाटते। आपण आनंदनाथ महाराजांचे वेगवेगळे अभंग ऐकत असतो। आनंदनाथ महाराजांनी स्वामींवरती शेकडो अभंग लिहिलेले आहेत। त्यातील एका अभंगात महाराज म्हणतात की अक्कलकोट हे स्वतः स्वामींच्या पावन पादस्पर्शाने पावन झालेले आहे, परंतु अगणित दुराचारी दोषी धूर्त लोकही त्यामुळे धन्य धन्य झाले आहेत। अक्कलकोट हे विश्वातील एकमेव द्वितीय असे तीर्थराज आहे की जिथे जरी कोणी औचितपणे गेले तरी सहज उगीच गेले, थट्टा म्हणून फिरायला एन्जॉय करायला किंवा काही कामास्तव काही कारणाने गेले तरी त्या भूमीवर पाय ठेवल्यावर व स्वामींचे दर्शन घेतल्यावर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल। स्वामींची कृपा तुम्हाला लाभेल। स्वामी भक्तांसोबतच त्यांचा संपूर्ण कुळाचा उद्धार स्वामी करत असतात। इतकी स्वामींची असीम कृपा होते। आनंदनाथ महाराज म्हणतात की शक्य झाल्यास प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोट ठिकाणी जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे, अशी वारी करावी असे म्हणतात। पण बघा, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी चैत्र पौर्णिमेला वर्षातून एक वेळ तरी नक्की जावे। त्यामुळे स्वामी महती तुम्हाला कळेलच, त्यासोबत तुम्हाला अक्कलकोट या पवित्र भूमीचे महत्त्व देखील कळेल। स्वामी आपली गुरुमाऊली आहे, कृपेची सावली आहे। ते आपल्याला संकटातून तारून नेतात, आपल्या मदतीला धावून येतात। आनंदनाथ महाराज सांगतात की तत्काळ अक्कलकोटला जा। प्रसंग सुखाचा असला तरी दुःखाचा असला तरीही ती योगीराज माऊली आपल्या भक्तांची वाट पाहते। ती तुझा उद्धार नक्की करेल। विनाविलंब अक्कलकोट वारी करा आणि जीवनाचे हित करून घ्या। निष्ठेने स्वामी भक्ती करा, स्वामी सेवा करा। स्वामी आपल्या भक्तांच्या मनोकामना नक्की पूर्ण करतात। त्याचबरोबर स्वामी त्यांच्या भक्तांची कठोर परीक्षा सुद्धा घेतात, तसेच त्यांना त्यातून बाहेर निघण्यासाठी मार्गही दाखवतात। स्वामी समर्थ महाराज ही गुरुमाऊली म्हणजे आपल्या कृपेची सावलीच आहे असे आनंदनाथ महाराज आपल्याला सांगतात। अशा या आनंदनाथ महाराजांना सुद्धा आपण विसरले नाही पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा खूप महती सांगितली आहे स्वामी महाराजांबद्दल जी आपल्याला माहीत नाही। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।